सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईनच्या क्लासमध्ये स्वागत आहे। काल आपण सिंपल फ्युचर टेन्स हा टॉपिक घेतलेला, टेन्सचा सिंपल फ्युचर टेन्स, त्याचं सूत्र घेतलं, त्याचे एक्झाम्पल घेतले। आता व्यवस्थित क्लोज करा अशा प्रकारचं दिलेल्या पद्धतीनं सर्वांनी व्यवस्थित क्लोज करा। सर्वांनी आपल्या ग्रामरचं रजिस्टर करायचंय आणि आपण जे काही काळ शिकला सिंपल फ्युचर टेन्स त्याच्यानंतर खाल्ल्या साईडला क्लोज करा आणि नंतर ना मग बी कंटिन्युअस टेन्स मधील पहिला प्रकार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस असं टायटल त्या ठिकाणी टाकायचं आहे। आपला प्रेझेंट कंटिन्युअस आज आपण सुरुवात करणार आहोत। तर चला आपण आपल्या स्क्रीनकडे जाऊया। तर बाळांनो अशा प्रकारचं कॅपिटल बी कंटिन्युअस टेन्स, त्याच्यामध्ये स्मॉल ए प्रकार, ए नंबरचा प्रकार स्मॉल ए मध्ये आपण दिलेला आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स अशा प्रकारचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा काळ आपण आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत। आपण टायटल घेतलं, टायटलच्या खाल्ल्या साईडला काय घेतो आपण, तर सूत्र घेतो। तर चला आपण सूत्र घेऊया। सूत्र यस प्लस प्रेझेंट कंटिन्युअस सूत्र घेतो, आपण व्यवस्थित लिहून घ्या। यस प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस V4 प्लस ओ असं सूत्र आहे आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। अशा प्रकारचं आपण सूत्र घेतलं। सूत्र कसं आहे बाळांनो, एस प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस V4 प्लस ओ असं सूत्र आहे। आपण टायटल टाकलं, बरोबर आहे, प्रेझेंट कंटिन्युअस, आपण सूत्र पण घेतलं। आता सूत्राच्या नंतर काय घेतो आपण, टीप घेतो। का घेतो, कशासाठी, तर इथं म्हणलेलं एस प्लस एम ऑब्लिक, ऑब्लिक म्हणजे किंवा, एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर म्हणजे एम किंवा इज किंवा आर या तिन्ही पैकी एक घ्यायचे। मग नेमकं एम कुठे घ्यायचं, इज कधी घ्यायचं आणि आर कधी घ्यायचं या संदर्भात अडचण निर्माण झाली, त्या अडचणी सोडविण्यासाठी आपल्याला टीप लिहून घ्यायचे। तर चला आपण टीप घेऊया। तर टीप नंबर एक करता कंसात यस कंस बंद डॅश आय असल्यास डॅ 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 त्यावेळेस आयमचा वापर करायचा। आय असले की काय करायचं बाळांनो, आयमचा वापर करायचा। आता आयम साठी झालं, आता इज साठी टिप नंबर 2 करता कंसात यस कंस बंद डॅश ही एच ई ही एस एच ई सी आय टी इट किंवा एकवचनी नाव असल्यास डॅ 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 डॅश त्यावेळेस इजचा वापर करा। आयम बदल झाला, इज बदल झाला, आता आर बदल। टिप नंबर 3 करता कंसात यस कंस बंद डॅश डब्ल्यू ई व्ही कॉमा यू कॉमा दे टी एच ई वा दे किंवा अनेक वचनी बोलतोय मी, अनेक वचनी नाव असल्यास डॅश 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 त्यावेळेस आरचा वापर करा। आम्ही जर संदर्भात टीप घेतली बाळांनो, आपण टीप नंबर 1 पैकी म्हणजे आय असेल तर आयमचा वापर करा आयम जार पैकी। टीप नंबर 2 ही सी इट किंवा एकवचनी नाव असल्यास इज घ्या। टीप नंबर 3 वी यू दे किंवा अनेकवचनी नाव असल्यास आरचा वापर करा। आता एकवचन आणि अनेकवचनी नाव म्हणजे काय, की आपल्या आई वडिलांनी दिलेलं आपल्या सर्वांचं नाव हे एकवचनात असतात। जसं राज इज है ना। त्याच्यानंतर ना उदाहरण आणखीन एक बी ओ वाय बॉय म्हणजे मुलगा एकच आहे, एकवचनात आहे म्हणजे इज येईल। आणि बी ओ वाय यस बॉईज म्हणलं ना तर अनेक मुलं झाले, मग त्यावेळेस आरचा म्हणजे बॉईज आर असं त्या ठिकाणी येईल। टायटल घेतलं, सूत्र घेतलं आपण, त्या सूत्रानुसार त्या ठिकाणी टीप सुद्धा घेतली। आता आपण हा काळ समजावून घेण्यासाठी एक एक्झाम्पल आपण घेऊया। एक एक्झाम्पल नंबर फर्स्ट। एक्झाम्पल नंबर 1 घेतला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा काळ समजावून सांगण्यासाठी। एक्झाम्पल ही हॅज प्लेड अ गेम। तर
तर काय कोणतं काय करायचं, मेक इट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे आपल्याला प्रेझेंट हे दिलेलं वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे का, एस प्लस ह्या ऑब्लिक ह्यात पैकी ह्यात प्लस V3 प्लस ओ, म्हणजे हे जे वाक्य दिलेलं वाक्य आहे ना प्रेझेंट परफेक्ट टेन्स सूत्रात बसते, एस प्लस ह्या ऑब्लिक ह्यात प्लस V3 प्लस ओ या सूत्रामध्ये बसते, म्हणजे हे वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि आपल्या करायला काय सांगितलेलं आहे, तर मेक इटचा अर्थ काय, बनवा, काय बनवा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बनवायचे. आता बघा एका काळातील वाक्य दुसऱ्या काळामध्ये करत असताना आपल्याला माहिती आहे किती घटक करतो आपण, तर 3 घटक करतो. त्या 3 घटकांची नावे एस व्ही आणि ओ. एस व्ही ओ करतो आपण. एस व्ही ओ करत असताना कुठे जातो आपण, एचयू कडे जातो. कोणते घटक, एस व्ही ओ करत असताना एचयू कडे जातो. एचयू कोणते, एम, इज, आर, वॉज, वेर, शॉल, विल, हॅव, हॅज, हॅड. जवळपास हे पूर्ण एचयू तुम्हाला पाठ झालेले असतील. जसं आपण टेन्स सुरू करतात ना तेव्हापासून आपण या एचयूच्या संदर्भात आपण बोलत आहोत. तर एचयू कोणता राहणार, तर ह्याच आहे का इथं, है ना का ह्याच. ते एचयूला राऊंड मारा, मग एचयूला राऊंड मारा. हा, आता एचयूच्या अलीकडे जेवढे काही शब्द असतील 1 2 3 4 किती काय शब्द असणार, त्या सर्व शब्दाला अंडरलाईन मारायचंय. इथे एकच शब्द आहे, मग ते एकाच शब्दाला अंडरलाईन मारलं आणि त्याला यस असं नाव दिलं, आपला पहिला घटक यसचा निघाला. आता राहिलं काय, व्ही, बरोबर आहे. आता व्ही कसं करायचं, हे जे काय आपण एचयूला राऊंड मारलेलं आहे त्याच्या पलीकडे एकाच शब्दाला अंडरलाईन मारायचं आणि त्याला व्ही असं नाव द्यायचं, आपला व्ही पण निघाला. आता राहिलं ओ, त्या व्हीच्या पलीकडे जेवढे काही शब्द असतील त्या सर्व शब्दाला अंडरलाईन मारायचं आणि त्याला ओ असं नाव द्यायचं, आपला ओ पण निघाला. पाहिजे होतं एस व्ही ओ, आपला एस पण निघाला, व्ही पण निघाला, ओ पण निघाला. आता एस व्ही ओ ना आपण काय करायचं बाळांनो, त्या सूत्रामध्ये ठेवून द्यायचं आहे, त्या सूत्रामध्ये ठेवून द्यायचं आपल्याला. हा, तर बोला सूत्रामध्ये सुरुवातीला काय बाळांनो, इथं यस आहे. यस कोणता आहे आपला, ही आहे, म्हणून ही घ्या व्यवस्थित. यसचा प्रश्न मिटला. पुढे आता काय, आय एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर, या तिन्हीपैकी हे घ्यायचे. मग आता नेमकं आय एम घ्यायचं का, इज घ्यायचं का, आर घ्यायचंय, ते या कर्त्यानुसार घ्यायचंय. इथला करता एच ई ही हा टिप नंबर 1 पैकी आहे का 2 पैकी आहे का 3 पैकी आहे, जर आपण चेक केलं तर या ठिकाणी आहे एच ई ही, तर 2 पैकी आहे. मग सरळ तिच्या पुढे काय घ्या म्हणलेलं आहे, इज घ्या म्हणलेलं आहे, म्हणून आपण काय केलं, इजचा वापर केला या ठिकाणी. आम्ही जर पैकी इज घेतलं आणि हा प्रश्न मिटवला आम्ही जरचा. पुढे काय बरोबर होता, इथं V4 आहे. व्ही कोणतं आहे आपलं, प्लेड आहे का इथं, बरोबर आहे, PLAYED प्लेड. प्लेडचा आपलं काय घ्यायचं, आपल्याला V4 चा वापर करायचा आहे. आता V4 कुठं घेण्यासाठी कुठे जातो आपण, आपल्याच ग्रामरच्या रजिस्टर मध्ये शेवटी V1 V2 V3 4 चा कॉलम दिलेला आहे, तर चला ती करा. V1 V2 V3 4 चा दिलेला कॉलम, त्या ठिकाणी आपण V4 त्याच घेऊया. V4 त्याच घेऊया आपण. तर कुठं आहे ते, तर V1 V2 V3 4 च्या कॉलम मध्ये. तर प्ले ओका 3 नंबर दिले बाळांनो, आपण दिलेल्या वाक्यामध्ये काय इथं, तर V3 दिलेला आहे, बरोबर आहे. हो का, प्लेड हो का या ठिकाणी दिलेला आहे. आणि घ्यायचं काय आपल्याला, V4. हा V1 हा V2 हा V3 हा V4. V4 घ्या म्हणले म्हणजे हे घ्यायचे आपल्याला या ठिकाणचं, म्हणजे प्लेडचं काय V4 मध्ये प्लेइंग आहे. तर चला प्लेइंग PLAYING PLAYING प्लेइंग घ्या आपल्या वाक्यामध्ये, PLAYING प्लेइंग घेतलं. V4 चा प्रश्न मिटला. पुढे काय बाळांनो, ओ. आता ओ कोणता आहे, मग इथून ते इथपर्यंत राऊंड मारून त्याला आपण ओ असं नाव दिलेलं आहे, मग ते घ्या. अ गेम GAME, शेवटी पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही. हे झालं आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं पहिलं एक्झाम्पल. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण. हा, तर एक्झाम्पल नंबर 2 आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स का समजावून सांगण्यासाठी, बॉयज विल टेल देम द स्टोरी. बॉयज विल टेल देम द स्टोरी हे सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य बाळांनो. का, तर यस प्लस शॉल ऑब्लिक विल पैकी विल प्लस V1 प्लस ओ है ना. तर हे सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य आहे. तर एका काळातील वाक्य दुसऱ्या काळामध्ये करत असताना दिलेल्या वाक्यातील आपण किती घटक करतो, तर 3 घटक करतो बाळांनो आपण. कोणते कोणते, आता म्हणल्याप्रमाणे 3 घटक, यस व्ही आणि ओ. यस व्ही ओ करत असताना कुठे जातो आपण, एचयू कडे जातो. एचयू कोणता इथं, तर आपण जर पाहिलं तर व्हील आहे का इथं व्हील, त्याला एचयूला राऊंड मारा, त्याच्या अलीकडे जे असते ते यस.
यस निघालं आपलं. आता राहिलं व्ही. त्या एचच्या पलीकडल्या साईडला एक शब्द व्ही पण निघालं. पुढे आता ओ. त्या व्हीच्या पलीकडे जेवढे काही शब्द असतील त्या सर्व शब्दांना अंडरलाईन मारायचा, त्याला ओ असं नाव द्यायचं. आपला ओ पण निघाला. पाहिजे होतं एस व्ही ओ आपण काढलं. आता एस व्ही ओ काढल्याच्या नंतर ना ते आपण सूत्रात ठेवूया. चला सूत्रात ठेवूया आपण. हा बोला बाळांनो, सूत्रामध्ये सुरुवातीला काय इथं यस आहे. यस कोणता आहे? बॉईज आहे, म्हणून घ्या बॉईज. एसचा प्रश्न मिटला. पुढे आय एम इज आर या तिन्हीपैकी एक घ्यायचे. आय एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर, म्हणजे आय एम किंवा इज किंवा आर. हा आता आय एम घ्यायचं का इज घ्यायचं का आर घ्यायचंय इथल्या कर्त्यानुसार. इथल्या करता BOYS बॉईज अनेक वचनात आहे. मग आता अनेक वचने असेल तर बघा का इथं अनेक वचनी नाव म्हणेल का इथं अनेक वचनी आहे ना. अनेक वचनी असेल तर काय घ्यायचं मग आर घ्या म्हणलेलं आहे. म्हणून आपण अनेक वचनी करता असल्यामुळे आरचा वापर केला आपण. आम्ही जरचा प्रश्न मिटला. पुढे V4 आहे. व्ही कोणत्या बाळानो? टेल है ना. टेलचं आपलं काय घ्यायचं आता V4 घ्यायचंय. मग आता टेलचं V4 का आहे ते घेण्यासाठी कुठे जायचं आपण V1 V2 V4 च्या कॉलम कडे जायचंय. तर चला आपल्या V1 V2 V4 च्या कॉलम कडे जाऊ आपण. टेल आहे बघा कुठे आहे ते टेल. हा ओका 8 नंबर दिलेलं आहे. टेल टोल टेलिंग है ना. तर टेल टोल टेलिंग. तर या ठिकाणी दिलेलं आहे आपलं टेल V1 दिलेलं आहे आपल्या वाक्यामध्ये TELL टेल हे V1 दिलेलं आहे आपल्याला. आणि घ्यायचे आपल्याला V4 घ्यायचे. एस प्लस आय एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस V4 म्हणलेलं आहे, म्हणजे V4 घ्यायचंय. तर टेलचं सरळ आलं तर V4 मध्ये काय तर टेलिंग आहे ना. टेलिंग आहे. तर चला टेलिंग घेऊ आपण. TELLING म्हणून TELLING हे आपण V4 घेतलं. आता पुढे ओ आहे. ओ कोणता आहे तर इथून ते इथपर्यंत आपण राऊंड मारून त्याला ओ म्हणलेलं आहे. मग घ्या ते पूर्ण भाग घ्या. देम द स्टोरी. शेवटी पूर्ण विराम द्यायला विसरायचं नाही. हे झालं एक्झाम्पल नंबर 2 प्रेझेंट कंटिन्युअस हा काळ समजावून सांगण्यासाठी. आता आणखीन आपण एक एक्झाम्पल घेऊया. तर एक्झाम्पल नंबर 3 घेतला आपण. आय हॅड सीन मेनी बर्ड्स पास्ट परफेक्ट टेन्स वाक्य आहे. एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ पास्ट परफेक्ट टेन्स आहे वाक्य. करायचं काय प्रेझेंट कंटिन्युअस. एका काळातील वाक्य दुसऱ्या काळात करत असताना परत काय करायचं यस व्ही आणि ओ. यस यू करत असताना कुठे जातो आपण HU कडे जातो. HU कोणत्या बाळानो हॅड शेवटी दिलेला आहे हॅड. त्याला राऊंड मारला. त्याच्या अलीकडल्या साईडला यस. त्याच्या पलीकडे एक शब्द व्हीच्या पलीकडे ओ. यस यू पाहिजे होतं यस यू निघालं. आता ते सूत्रात ठेवूया आपण. यस यू कुठं सूत्रात ठेवू आपण. हा तर लक्ष द्या. सुरुवातीला काय बाळानो सूत्रात यस आहे. यस कोणता आहे आय म्हणून आय घेतला आपण. आता पुढे काय आय एम इज आर या तिन्हीपैकी एक घ्यायचं. इथल्या करता एक पैकी का दोन का तीन पैकी तर नक्कीच एक पैकी आय एम आय असं काय घ्यायचं मग आय एम इज आर पैकी आय एमचा वापर करायचंय. म्हणून आय एम घेतलं. आय एम इज आरचा प्रश्न मिटला. पुढे V4 व्ही कोणता आहे सीनचं V4 काय बघूया आपण. चला V1 V2 V4 चा कॉलम करा. सीन बरोबर आहे. तर लक्ष द्या इकडं सी सॉ सीन कुठे चेक करा बर. सी सॉ सीन सीइंग है ना. पहा इथं सी सॉ सीन सीइंग. सी सॉ सी हो का इथं 4 नंबरलाच आहे बरोबर आहे. तर दिलेला आपला V3 दिलेला आपल्या वाक्यामध्ये सीन हा शब्द दिलेला आहे आणि घ्यायचं काय V4 घ्यायचं आहे. मग चला सीनचं V4 काय SEEING सीन SEEING सीन. तर घ्या मग SEEING सीइंग घेतलं. V4 चा प्रश्न मिटला. पुढे ओ कोणतं आहे इथून ते इथपर्यंतचा हा भाग ओचा आहे म्हणून मेनी बर्ड्स MANY मेनी बर्ड्स. हे झालं आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं तिसरं एक्झाम्पल. अपेक्षा आहे या 3 काळाच्या माध्यमातून तुम्हाला हा काळ समजलेला असेल. तर बाळांनो आतापर्यंत आपण 4 त्या ठिकाणी काळ घेतलेले आहेत. ते 4 काळाचं आपण थोडंसं रिव्हिजन घेऊ. पहिला काळ सिंपल प्रेझेंट टेन्स सूत्र S प्लस V1 प्लस O. नंबर 2 ला घेतलं सिंपल पास्ट टेन्स
सूत्र आहे एस प्लस V2 प्लस ओ. 3 नंबरला आहे सिंपल फ्युचर टेन्स, सूत्र आहे एस प्लस शॉल अब्लिक विल प्लस वन प्लस ओ. आता ही 4 नंबरचा काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, सूत्र एस प्लस आय एम अब्लिक इज अब्लिक आर प्लस बिफोर प्लस ओ. हे सर्व सूत्र तुम्हाला त्या ठिकाणी पाठच करायचे आहेत जर तुम्हाला टेन्स चांगला समजून घ्यायचा असेल तर. या ठिकाणी आपला प्रेझेंट कंटिन्युअस हा काळ संपलेला आहे.